हॅलो नमस्ते. तर कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर छान अशी सकाळ झाली आहे. एव्हाना आता 11:30 वाजलेत आणि माझं सगळं काम आवरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि आज आहे ना किचन वाटा पण मी गॅसची शेगडी आणि किचन वाटा पूर्ण असं म्हणजे व्यवस्थित घासून घेतला आहे. कारण गेले 2-4 दिवस झाले इकडं तिकडं जाण्याच्या ह्याच्यात घासणं व्यवस्थित होत नव्हतं किचन वाटा. तर आज मी एकदम व्यवस्थित घासून घेतला आहे. आणि दरवाजा लावून घेते कारण बाहेरचा खूप आवाज येतो आहे आतमध्ये, त्याच्यामुळे शेजारी काम चालू येतं. तर बाकीचं सगळं आवरलं आहे. आता फक्त देवपूजा राहिली आहे माझी. तर देवपूजाच आता करायची मला आणि देवपूजेचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की बघा तुम्ही तो व्हिडिओ. तर छान अशी मी देवपूजा केली आणि पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. तर
म्हणजे पूर्ण देवघर मी आधी स्वच्छ करून घेतलं आणि 2-3 दिवस झाले देवपूजा पण नव्हती केली, तर लगेच धूळ पण होती देवघरात. तर मग सगळं व्यवस्थित मी एका कापडाने पुसून घेतलं पूर्ण देवघर आणि नंतर मग देव वगैरे बाहेरून चांगले धुवून आणले आणि नंतर देवपूजा केली. तर देव वगैरे सगळे मांडले आणि देवींना मी नेहमी हळदी कुंकू लावत असते आणि बाकीचे देव आहेत ना आपले, तर त्यांना गोपीचंद वगैरे लावत असते. तर तुम्ही बघितलं अशी माझी देवपूजा झाली आणि मस्त रांगोळी पण काढली मी देवापुढे. देवाला नैवेद्य पण ठेवला आहे साखरेचा आणि त्याच्यानंतर मग दुपारी थोड्या वेळ आराम केला आणि माझं एवढं एक काम राहिलं होतं. म्हणजे मी तसं दररोज तर पुसतेच किचनच्या ट्रॉल्या, पण जरा तेलकट झाल्या होत्या, म्हणजे हात वगैरे लागतात ना, तर थोड्याशा अशा तेलकट झाल्या होत्या. तर म्हटलं आज कॉलिननी मस्त पुसून घ्याव्यात, तर त्याच इथे मी पुसत होते. आणि दररोज तर काही मी कॉलिनचा वापर करत नाही, कारण कॉलिननी पण फर्निचरचा कलर आहे ना फेंट होतो, त्याच्यामुळे म्हणजे बऱ्याच असं दररोज कॉलिन न वापरता आपलं थोडंसं ओल्या कापडाने जरी पुसलं ना, नॉर्मल ओल्या कापडाने, तरी व्यवस्थित निघतात. आणि ह्या बाजूला जरा जास्त पीठ वगैरे सांडण्यात येतं, कारण चपात्या वगैरे बनवतो ना आपण, तर मग वरून थोडंसं पीठ वगैरे येतं खाली. तर आणि कसं त्याचे दरवाजाचे हँडल आहे ना ब्लॅक कलरचे असल्यामुळे लगेच पीठ वगैरे दिसून येतं त्याच्यावर. पण मी शक्यतो आहे ना यांनीच ओल्या कापडानेच पुसत असते आणि दररोज किचन ओटा पुसून झाला की दररोजच पुसत असते. आज मी जरा ठेवलं होतं मागं, म्हटलं थोडंसं तेलकटपणे झालं आहे आणि कॉलिनने व्यवस्थित क्लीन केलं ना, मग 2-4 दिवस राहतं चांगलं व्यवस्थित. एवढं पण काही तेलकट नव्हतं, पण म्हटलं चला होईन, कॉलिननी पुसलं की जाईन, थोडेफार खरकटे वगैरे हात लागण्यात येतात त्यामुळे. तर तेच इथं मी क्लीन करून घेते आणि सारखं पण ओला कपडा पण जास्त लावायचा नाही, कारण फर्निचर येते आणि प्लाऊड असतं, त्याच्यामुळे खराब होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे जास्त ओल्या कपड्याचा पण वापर करायचा नाही. आधी म्हणजे नॉर्मल ओल्या कपड्याने पुसायचं आणि नंतर मग त्याच्यावर सुकं कपडा मारून घ्यायचं, कारण प्लाऊड असल्यामुळे खराब होण्याची भीती असते त्याच्यामुळे. आणि त्याच्यासाठी मी जास्त किचन ओटा पण म्हणजे असा घासून वगैरे घेत नाही डेली, कधीतरी आठवड्यातून 1दा किंवा 2दाच घासत असते पूर्ण किचन ओटा, कारण आपण एवढ्या महागा मोलाची वस्तू बनवतो आणि वरून पाणी खाली आलं प्लाऊड येतो, त्याच्यामुळे पाण्याने फुगतो, म्हणून मग मी तेवढी काळजी घेते. आपण असं म्हणजे व्यवस्थित कापडाने वगैरे पुसून घेतो, त्याच्यामुळे किचन ओटा काय एवढा खराब होत नाही. आणि जरी झाला तरी मग 1-2 दिवसातून किंवा 2-3 दिवसातून घासून घेतला तरी काही फरक पडत नाही. तर चला मग तुमच्यासोबत बोलता बोलता माझं ट्रॉल्या पण झाल्यात क्लीन करून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तर बघा आता आपल्या ट्रॉल्या कशा दिसतात आणि पुढं मी आहे ना म्हणजे एक घेतलं आहे बांगड्या 1-2 जोड आणि गळ्यातलं पण एक, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बरेच दिवस झाले मी घेतलेलं, तुम्ही बघितलं पण असं नाही 1-2 व्हिडिओमध्ये, पण मी दाखवलं नव्हतं, तर म्हटलं आत्ता शेअर करावं. तर ह्या बांगड्या येतं, हा एक जोड आणि तो एक जोड घेतला आहे मी. तर मला जास्त ते बटरफ्लायची ना तेच जास्त आवडले आणि ही त्या बटरफ्लायच्या बांगड्यावर चैन आली, तर ती शाश्वतीला होईन म्हटलं. आणि ह्या एक बांगड्या येतं, तर दोन्ही पण छान आहे, मला दोन्ही पण आवडल्यात. आणि हे गळ्यातलं एक घेतले. तर कमेंट करून सांगा मला कसं वाटलं तुम्हाला. चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.